जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आज आलो आहे बालाजी दर्शनासाठी. पूर्ण प्रवासाची माहिती मी तुम्हाला देईनच. तर चला बघूया नेमकं प्रवासाची सुरुवात कशी होते आणि जर एकट्याला प्रवास करायचा असेल तर काय काय सोयी आहेत या दर्शनामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर तिरुपतीला ट्रेनने प्रवास करणार असाल तर खूप साऱ्या ट्रेन तिरुपतीला जाण्यासाठी अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून जाणार असाल तर ओखा रामेश्वरम ही ट्रेन सोयीची पडते आणि तुमचा प्रवासही ट्रेनमधला खूप चांगला होऊन जातो. तिरुपती स्टेशनला पोचल्यावर तुम्हाला तिकडून डायरेक्ट बस अवेलेबल आहे. स्टेशनच्या बाहेरूनच तुम्ही तिरुमला पर्वतावर जाण्यासाठी तुम्हाला बस मिळून जाते. एकदा तुम्ही तिरुमला पर्वतावर पोचलात की तिथे तुम्हाला मोफत लॉकरची सुविधा आहे, जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता आणि त्यानंतरच खाली तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट नाश्ता करू शकता. त्यानंतर तुम्ही निघता मंदिराकडे जायला. मंदिराकडे जातानाही तुम्हाला जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की खूप सुंदर सुंदर तिथे कारंज व व्यंकटेश्वराची वगैरे सुशोभीकरण केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही मंदिराच्या परिसरातही फिरू शकता, जिथे तुम्हाला पुष्करणी तलाव व बाकी व्यंकटेश्वरा व्यतिरिक्तही मंदिरं दिसतील. एकदा तुम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलात की इथे 2 लाईनी आहेत, एक पेड दर्शन, एक फ्री दर्शन. दर्शनाचा वेळ हा 5 तास ते 20-22 तासापर्यंतही जाऊ शकतो, परंतु पूर्ण वेळेमध्ये तुम्हाला प्रसाद वगैरे व सगळ्या सोयी केल्यामुळे तेवढासा तुम्हाला त्रास जाणवत नाही. इकडची दुकानं सगळी 24 तास चालू असतात. माझे स्वतःचे दर्शन रात्री झाल्यानंतरच मी फेरफटका मारायला आलो होतो. सो तुम्ही तिथून घरी काही काही शॉपिंगच्या गोष्टी नक्कीच घेऊन जाऊ शकता. आणि हा अनुभव अतिशय अविस्मरणीय आहे. तर नक्कीच तुम्ही तिरुपती देवस्थानाला भेट द्या. तुम्हाला नक्कीच एक चांगली ऊर्जा, एक चांगला आनंद जाणवेल. तसेच तुम्ही इस्कॉन तिरुपतीच्याही मंदिरात जाऊ शकता, जिथे श्रीकृष्णाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तोही तुमचा एक चांगला अनुभव असेल. सकाळचे पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि आत्ता फायनली कुठेतरी जाऊन दर्शन होऊन बाहेर पडतोय. तसं पाहायला गेलं तर व्यवस्था जी काय आहे, मॅनेजमेंट ती चांगली आहे. म्हणजे जोपर्यंत दर्शन होत नाही ते तुम्हाला बसायला जागा वगैरे देतात आणि तिकडे तुम्ही व्यवस्थित बसून प्रसाद खात आराम करत तुम्ही नंतर जसं तुम्हाला म्हणजे वेळ होईल त्यानुसार तुम्ही दर्शन करू शकता. पण आहे थोडासा म्हणजे वेळ भरपूर जास्ती लागतो, कारण सकाळी जवळजवळ 8 वाजता मी चालू केलेला दर्शनाच्या रांगेत, जी फ्री दर्शनाची लाईन आहे त्याच्यामध्ये. सो म्हणू शकतो आपण की मोर दॅन 12 तास तर लागतातच दर्शन कंप्लीट होण्यासाठी.